विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे ग्राउंड म्हणजेच मैदानी चाचणी कधीपासून सुरू होणार आहे या संदर्भात महत्त्वाची एक अपडेट घेऊन आलेलो आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम फास्ट प्रोसेसमध्ये ऑथेंटिक अपडेट बघत राहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड लवकरच सुरू होणार आहे आणि जी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एकदम ऑथेंटिक खरी अपडेट आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे अपडेट फास्टमध्ये बघत राहण्यासाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. पुढील अपडेट बघण्याच्या अगोदर छोटीशी माहिती सांगून घेतो. पोलीस भरतीच्या सरावासाठी आणि बेस्ट तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहे. याचा फायदा तुम्हाला असे होईल की 50% ते 60% प्रश्न जसेच्या तसे रिपीट होत असतात. त्याच्यामुळे या पुस्तकांचा नक्कीच फायदा होईल. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की खरेदी करा. जर ही पुस्तके ऑनलाईन खरेदी करायची असेल तर ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरून देखील पुस्तके खरेदी करू शकतात. आता सर्वात महत्त्वाचा अपडेट काय आहे, कधीची आहे हे समजून घेणे महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता आजची तारीख 10/12/2025 म्हणजे या ठिकाणी 10 डिसेंबर आजची ही अपडेट आहे. तर बिनतारी संदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा प्रभारी अधिकारी, पोलीस उपआयुक्त गुन्हे परिमंडळ बघू शकता 1, 2, 3 वगैरे सर्व या ठिकाणी. आणि कोणत्या आयुक्तालयाची ही माहिती आहे तर या ठिकाणी मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरारची येथील अपडेट आहे. आज दिनांक 10/12/2025ची. आता इथं अपडेट समजून घ्या तुम्ही काय मागवलेले आहे. जो हा या ठिकाणी भरती प्रक्रियेसाठी बंदोबस्त मागवलेला आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की मी लवकरच सुरू होणार आहे. आता बघू शकता इथं काय म्हटलेलं आहे, मीरा भाईंदर वसई विरार आयुक्त पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदभरती प्रक्रिया कधी आत्ताची भरती 2024-25 सुरू होणार आहे. म्हणजे या ठिकाणी मैदानी चाचणीला लवकर सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने सदर पोलीस भरती बंदोबस्ताकरिता खालीलप्रमाणे मनुष्यबळाची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी बघू शकता आजची ही अपडेट आहे. तर उद्या काय आहे हे बघू शकता. तरी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा प्रभारी अधिकारी यांनी दिनांक बघू शकता 11/12 म्हणजेच उद्या 11 डिसेंबर आहे. 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत खालील तक्त्यामध्ये नमूद प्रमाणे आपल्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नावे मोबाईल क्रमांकासह पोलीस भरती बंदोबस्तकरिता इकडील कार्यालयात सादर करावे सांगितलेले आहे आणि उद्याच त्यांना सादर करावे लागलेले आहे. आता समजा पोलीस ठाणे एवढ्या शाखा आहेत, मीरा भाईंदरच्या बऱ्याच शाखा आहेत, तर काश्मीरा समजा ही शाखा आहे. तर बघू शकता इथं काय म्हटलेलं आहे, पोलीस उपनिरीक्षक या ठिकाणी बघू शकता 3 पोलीस उपनिरीक्षक या शाखेला आणि 15 पोलीस अंमलदार संख्या. त्याच्यानंतर या ठिकाणी मीरा रोड म्हटलं तर इथं बघू शकता पोलीस उपनिरीक्षक 2 आणि या ठिकाणी सर्व 15-15, 20-20 या ठिकाणी अंमलदार मागवलेले आहेत. हा या ठिकाणी संपूर्ण मीटिंग होणार नाही, कार्यपद्धती संपूर्ण येथे पार पडली जाईल, नियोजन केले जाईल आणि लगेच तारखा जाहीर केला जाईल. आता विद्यार्थी बोलतील की हे ग्राउंड तुमच्या अंदाजित कधी सुरू होईल. आता घेतलेल्या माहितीनुसार तुमचे ग्राउंड या ठिकाणी 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान मीरा भाईंदरचे ग्राउंड सुरू होऊ शकते आणि इतर जिल्ह्यातील ग्राउंड देखील लवकरच सुरू होतील. काही जिल्ह्यांचे जे कमी फॉर्म आहे 3 ते 4 दिवसामध्येच ग्राउंड कंप्लीट होतील. काही असे जिल्हे आहेत की 2 दिवसामध्ये ग्राउंड कंप्लीट होईल. त्याच्यामुळे ते लवकरच ग्राउंड होऊ शकतात सर्व जिल्ह्यांचे. तर आजची ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.